नमस्कार, मी डॉक्टर रचना पोळ सारथी क्लिनिकमधून बोलते. मी तुम्हाला दारू व्यसनमुक्तीच्या ट्रीटमेंट विषयी सांगत होते. तर दारू व्यसनमुक्तीसाठी कुणाकुणाला ऍडमिट करावं लागतं? सहसा जे लोक खूप वर्षांची दारू पितायत किंवा जे लोक दिवस आणि रात्र दारू पितायत, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या ज्यांना दारू लागते, दिवसाच्या 2 बाटल्यांच्या वर दारू होते, किंवा ज्यांना फिटचे झटके आलेले आहेत दारूनं पिली की, किंवा दारू नाही मिळाली की वागण्यामध्ये बदल होतो, वेगळंच काहीतरी बरळायला लागतात, बोलायला लागतात, चिडचिड करतात, शंका घेतात, ज्यांची अशी अवस्था आहे की दारू घरी असली की दारू पिणार म्हणजे पिणारच, बिलकुलच ऐकणार नाहीत. म्हणजे दारू बंद करण्यासाठी हॉस्पिटलायझेशन शिवाय पर्यायच नाही अशा पेशंट्सला, आणि जर दारू सोबत दुसरा कोणता मानसिक आजार असेल तर अशा पेशंट्सला आपल्याला ऍडमिट करावंच लागतं, कारण न केलं तर ते त्यांच्या जीवावरती बेतू शकतं. सो बरेचदा पेशंट्सच्या नातेवाईकांना असं वाटतं दारूच तर सोडवायची, घरी बसून सोडवता येईल, पण कधी कधी दारू अचानक बंद झाली की जीव जाण्याचा जो चान्स आहे तो 40% जास्त असतो. सो त्याच्यामुळे ऍडमिट करणं गरजेचं असतं. थँक्यू.